पाचेरी पूल मंजूर झाला म्हणजे आमच्या 100% म्हणजे आमचा जीव वाचेल असे आम्ही असं समजतो। जोपर्यंत अमरावती एक्सप्रेसवरती ट्रक आदळण्याची घटना घडली त्यावेळेस त्यांनी सेफ्टी बनवली, पण तशीच पाचेरी पुलामध्ये कोणती घटना घडायची शासन वाट बघते का? त्या बाजून ITI पण आहे, ITIचे मुलं येतात, बाहेरगावून येतात शिकण्याकरता, आणि आता रेल्वे प्रशासन भिंत पण घालते, मग त्या मुलांनी कुठून जायचं? बोदवड रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे। या मागणीसाठी अनेक वेळा विविध आंदोलने करण्यात आलेली आहे। बहुप्रतीक्षेनंतर बोदवड रेल्वे स्थानकावर सुरत अमरावती या एक्सप्रेस गाडीस थांबा मिळालेला आहे, परंतु कोरोना काळामध्ये बंद झालेल्या एक्सप्रेस गाड्या यांना पुन्हा थांबा देण्यात यावा, तसेच बोदवड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये पादचारी पूल असा निर्माण व्हावा या मागणीसाठी भीम आर्मीतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे व जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार भीम आर्मी तालुका अध्यक्ष सुरेश इंगळे यांनी व्यक्त केलेला आहे। गाडी सुरू होणे काही कारण नाही, 5 वर्षात बंद झालेल्या गाड्या एक काही नवीन मोठी गोष्ट नाही, ते आमचा हक्क आहे, ते आम्हाला मिळणारच होता, पण गाडीच महत्त्व नाही। आम्हाला येण्या जाण्यासाठी पाचेरी पुलाचे महत्त्व आहे आम्हाला, कारण विद्यार्थी नागरिकांना शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी पाचेरी पुलाची अत्यंत गरज आहे आणि रेल्वे रोडवर आणताना कुणाची जीवाला हानी होऊ शकते। आम्ही वारंवार प्रशासनाला कागदपत्रे व्यवहार 1.5 वर्षापासून करत आहे, पण प्रशासनाने अजून कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही आहेत। हे बघा आमच्या 3 मागण्या आहेत प्रमुख। सर्वप्रथम मागणी आमची पाचेरी पुलासाठी की दादानगर आणि प्रतिभानगर आणि श्रावस्ती रेल्वे कॉलनी आणि आमच्या पूर्ण गावालाच या पाचेरी पुलाची अत्यंत गरज आहे आणि ते रेल्वे प्रशासनाने अजून हे तयार केलेलं नाही आहे। आणि दुसरी प्रमुख मागणी आमची की कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या आणि नवीन गाड्याचा स्टॉपेज होती, काही विषय नाही आहे, हे ताबडतोब होऊ शकते, पण कोणी ठोस निर्णय याच्यावर घेत पण नाही आहे। तिसरी प्रमुख मागणी ही आहे आमची की अंडरग्राऊंडमध्ये ते जाळी लाईट अजून लावलेले नाही आणि तिथली घाण साफ होत नाही, तिथले पडलेले खड्डे आणि स्पीड ब्रेकर ते पण लागले नाही। ह्या 3 प्रमुख मागण्या आमच्या। सर्वप्रथम मागणी आमची पाचेरी पुलाची ज्यावर अवलंबून आहे आमची। पाचेरी पूल मंजूर झाला म्हणजे आमच्या 100% म्हणजे आमचा जीव वाचेल असे आम्ही असं समजतो। माझा कोणत्याही अधिकाराचा विश्वास नाही आहे, पण जेही अधिकारी आले असे ना इथं फक्त आश्वासन दिले आणि सर्वप्रथम पोलीस प्रशासन RPF GRP हेच लोक आश्वासन घेऊन येत आहे। मेन जिम्मेदार अधिकारी इथं येतच नाही, त्यांच्या पाठीमागे हे अधिकारी लपलेले आहेत। त्याची कोण्या नागरिकाला काही जीवात हानी झाली तर कोण जिम्मेदारगिरी? 15 मार्च रोजी सर्वात मोठी घटना झाली, अमरावती एक्सप्रेस पुढे ट्रक गेला आहे आणि मोठी दुर्घटना होता वाचली, मोठी जीवितहानी होता वाचली आहे। पण एवढी मोठी जीवितहानी होऊन बी प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष का करत आहे? आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे, कारण आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आमरण उपोषण आम्ही सुरूच ठेवणार आहे। 100% रास्त मागणी आहे, ती मागणी त्यांची स्वार्थाची नसून जनहिताकरता आहे आणि ते जनहिताच्या गोष्टी करता उपोषणाला बसलेले आहे। आमचा सुरेश भाऊच्या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे। शासनाचं एक धोरण असं आहे की कोणती घटना घडल्याची शासन जागृत होते। जोपर्यंत अमरावती एक्सप्रेसवरती ट्रक आदळण्याची घटना घडली त्यावेळेस त्यांनी सेफ्टी बनवली, पण तशीच पाचेरी पुलामध्ये कोणती घटना घडायची शासन वाट बघते का? कोणती घटना घडल्यावर आम्ही लाईट लावू, एखादी वाईट घटना घडल्यावर आम्ही जागृत होऊ। शासनाने हे जे गेंड्याचं कातळं घालून काम करते हे अतिशय चुकीचं आहे। याच्यावर म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी विनंती की त्यांनी स्वतः लक्ष जातीने घालून सुरेश भाऊंच्या आंदोलनाची दखल घेत, त्या जनसामान्याची मागणीची दखल घेत ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो आहे। जनमताच्या भावनेतून आमचे काम व्हावं ही नक्कीच इच्छा आहे। त्या रेल्वे स्टेशनच्या त्या बाजून दादानगर, प्रतिभानगर, श्रावस्तीनगर आणि या बाजून नांदगाव, नाडगाव आणि याच बाजून शाळा, कॉलेज, बँक, जेवढे बाजार काही बाजारपेठ वगैरे क्रॉस करावंच लागतं। रेल्वे क्रॉसिंगला आम्हाला अडचणी येतात। पाचेरी पूल पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि जो वेरी मार्ग बनवला आहे तो अरुंद आहे आणि त्यामध्ये पथदिवे पण नाही आहे। त्याच्यासाठी पाचेरी पूल बांधणे हा एकदम फर्स्ट प्रायोरिटी आहे। त्याला त्या बाजून ITI पण आहे, ITIचे मुलं येतात, बाहेरगावून येतात शिकण्याकरता, आणि आता रेल्वे प्रशासन भिंत पण घालते, मग त्या मुलांनी कुठून जायचं?
त्यांना दमदाटी होते, RPF लोक त्यांना दमदाटी करतात. त्या मुलांनी ये जा कुठून करायची, त्यासाठी पादचारी पूल असणं एकदम आवश्यक आहे.